वाटलंय चांगलं वाटलं. इथे जेवण होतंय ते पूर्ण 3 माल्यापर्यंत सर्वजण फुकट आले. सुप्रभात मित्रांनो, सर्वांना माझ्याकडून गणगण गणात होते. मित्रांनो, आता चाललो आम्ही आनंदसागरला. म्हणजे आनंदसागरला आम्हाला जायचं होतं, पण आनंदसागर काम चालू असल्याने म्हणून आम्ही झालो आता महाराजांच्या दर्शनासाठी. आणि मित्रांनो, रूम आमची चेंज झालेली आहे. एकूण आम्ही आता 15 बेडचा रूम घेतलेला आहे 1 दिवसाकरिता. हे बघा, मित्रांनो असं आहे की त्यांचा एक नियम आहे की 3 दिवस झाल्यावरती ते रूम चेंज करायला सांगतात. म्हणजे आता त्यांच्या संस्थेचा प्रत्येक गृह क्रमांक 1, गृह क्रमांक 2, गृह क्रमांक 3 असे आहेत. पण 3 दिवस झाले की ते लगेच चेंज करायला सांगतात. म्हणजे इथे आमचे 15 बेड आहेत. प्रत्येक बेडचे 70 रुपये घेतले, म्हणजे 1050 घेतलेले त्यांनी 24 तासाकरिता. कारण की आज गाडी असल्याने आमची 7:30ची, म्हणून आम्ही हा बेड घेतलेला आहे की इथे सर्वांचं सामान राहील. आता चाललोय महाराजांच्या दर्शनासाठी. चला मित्रांनो, गाडीत बसलेलो आहे. डायरेक्ट मंदिराकडे काय 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 कमाईला गाडी मित्रांनो, 3 दिवस रिक्षात जात होतो. आता 4था दिवस, शेवटचा दिवस आहे आमचा. सर्वजण बसमध्ये आलेत उभे राहून. एक बसची मजा वेगळीच असते. चालू मंदिरात. हा मंदिराकडे जाण्याचा रस्ता आहे. हा पूर्ण हेच संस्था आहे गजानन महाराजांची. सर्वजण बसमधून आलेत. 3 दिवस रिक्षाने येत होतो, आता बसमधून आलोय. शेवटचा दिवस. शेट बसमध्ये वाटलंय चांगलं वाटलं. जेवण झालेलं आहे सर्वांचं. हे बघा, इथे जेवण होतंय ते पूर्ण 3 माल्यापर्यंत बिल्डिंग आहे. ते सर्वांचं जेवण होतं. हे बघा, इथे बसले जेवण. 20 रुपये रिक्षात भरत होतो आम्ही, तर आम्हाला फुकट बस भेटलेले आहेत म्हणून सर्वजण फुकट बसमध्ये आलेले आहेत. हे बघा, पहिले 1 नंबरची फुकटे. अर्धा 1 तास झाली ती बसची वाट बघत होती. हे फुकटे. हे बघा, सर्वजण फुकट आले. का मग 20 रुपये करून कशी जात होती? पैसा घातला रातच्या दिवशी चला गाडीत. चला गाडीत आलो आता डायरेक्ट. चला. चला मित्रांनो, निघतोय. झाली वेळ जाण्याची. हे बघा, सर्व गेलेत. खाली आलो. बॅगे होत्या, बॅगे पण नेल्यात. फक्त आम्ही दोघंच, मी आणि जुगोट आणि बारक्या. बाकी सर्व गेलेत. चला मित्रांनो, शेवटचा दिवस चाललो रिक्षात डायरेक्ट स्टेशनला. जय गजानन महाराज. आलेलो आहे स्टेशनला, शेगाव स्टेशनला. गाडी होती 6:20ची, पण गाडी आता 3 तास लेट आहे. म्हणजे गाडी येईल 9 वाजता. आहे आता इथंच राहायचं आहे 3 तास. मी सध्या आलो आहे बाहेर स्टेशनच्या जेवण करायला. हे बघा, इकडनं आम्ही जेवण घेतलेलं आहे मराठा भोजनालयाकडून. हे देणार आहे तो अर्ध्या 1 तासात देणार आहे सर्वांना जेवण पॅकिंग करून.
आणि स्वस्तामध्ये पण आहेत. सगळा नाश्ता वगैरे चालू आहे. ऑर्डर दिलेली होती जेवणाची. हा मी आहे. एक दाल तडका, एक पनीर भुर्जी का, एक जिरा राईस, 10 चपाती, एक पालक पनीर. हो, हे घ्या. आणि एक दिगंबर शेलार आहे. हे बघा ऑर्डर मराठा भोजनालय. मित्रांनो, सर्वजण इथं वैतागलेले येणार आहे. पूर्ण गोदा विस्तारा. गाडी किती नाही 9 वाजता. गाडी झालं जेवून झाले. कटकट चालू आहे जरा. हे बघा. गुड नाईट सर्वांना. शुभरात्री. चला बाय. भेटू नंतरच्या ब्लॉगमध्ये. या.